हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. परी उठली. त्यानंतर परीने मला उठवलं. रडली ती थोडीशी. नंतर मी उठल्यानंतर ब्रश केला, चहा पिला. एकीकडे आईची स्वयंपाकाची तयारी चालू होती माझ्या टिफिनसाठी. नंतर इकडं परी झोपेतच होती आरती. तर ती मोबाईलसाठी रडत होती. तिला मोबाईल पाहिजे होता दूध पिता पिता. तिला गाणं बघायचं होतं. तर नंतर तिला मी मोबाईल दिला. ती नंतर मला विचारायला लागली. बघा काय विचारते ती. तुला पाहिजे ना मोबाईल म्हणून नेऊ का? नेते ना. आणि नंतर परीचं दूध पिऊन झाल्यावर, तिचा मोबाईल बघून झाल्यावर, तर आई म्हणत होती की स्वयंपाक करत आहे मी, तिला तिकडेच ठेव. तर तिला तिकडेच ठेवलं. तर ती राहत नव्हती. तर मग आम्ही गप्पा गोष्टी केल्या, छान असं गोष्टी केल्या, मस्ती केली थोडीशी. नंतर मग ती राहिली. परत तिला जायचं होतं आईकडे. तर तिला परत गप्पा गोष्टीत गुंतवलं आणि परत ती बसली. त्यानंतर तिला तरी जायचंच होतं. तर नंतर तिने ऐकलं नाही. ती आईकडं गेली, आईला मदत करायला लागली. तर बघा आईला कशी करते ती. गोळ्या करते कुणासाठी? माझ्यासाठी करते. अजून कोणासाठी करते? मम्मीसाठी. मम्मी कुठे जाते आता? जॉबला जाते. मग तू आईसोबत तिची कनेक्ट भिजून झाल्यानंतर तिला गाणं येत नव्हतं, आई शोभाची तलवार, तिला ते म्हणायचं होतं. तर ती त्याच्यासोबत तलवार म्हणून खेळत होती त्या रिंगसोबत. आणि खेळून झाल्यावर तिने मस्त्या केल्यानंतर तिने आईसोबत माझ्यासाठी चपात्या केल्या. तिची आंघोळ वगैरे झालेली होती, काय करते? तिची तयारी झालेली होती. तिने नंतर मग चपात्यासाठी हट्ट केला. तिला चपात्या टाकायच्या होत्या. त्यानंतर मी कामानंतर संध्याकाळी ती मामासोबत दूध घ्यायला गेली ती. तर ती अशी मस्ती करत होती, काय आणलं आहे तुझ्यासाठी. त्यानंतर आईने स्वयंपाक करून ठेवला. तर मग नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. परीच्या मामाचं जेवण झालेलं होतं. तिचे परीचे मामा तिथं टी व्ही बघत होते, आम्ही जेवत होतो. परीला चारत होतं, पण परी खात नव्हती. त्यानंतर परी अशी खुर्चीसोबत खेळत होती. बघ कशी खेळते. 1 2 3 असं करत खेळत होती ती, उड्या मारत होती. खेळता खेळता तिला चारत होती, पण ती खात नव्हती. म्हणत होती मला भूक नाही. आणि आमचं जेवण झालंच होतं. तर ती कॅमेरासमोर खेळत होती. नंतर ती अशी इकडून तिकडं खेळत होती. नंतर तिला आईने पाणी सांगितलं. नंतर आईने पाणी आणून दिलं. आणि अशी कामं ऐकते ती छोटे मोठे. तिला आईने पाणी आणून दिलं. परत ग्लास नेऊन ठेवला. परत तिला पाणी आलेलं होतं, ते गेली नाही. नंतर मग खेळली. आणि नंतर परत तिने आईला ग्लासमध्ये पाणी आणून दिलं मागितल्यावर आईने. नंतर आई पाणी पित होती, तर परीलाही पाणी पाहिजे होतं. ती बघा कशी पाणी करते. नंतर आई पाणी पिलं तर तिलाही पाणी पाहिजे. नंतर ती पण पाणी पिते. त्यानंतर आमचं जेवण झालं होतं. तर परी आम्हाला किचनमध्ये सगळं सामान न्यायला मदत करते. तर एक ती वस्तू आणून देते. अशी आई आवरत होती, ती आणून देत होती एक वस्तू. बघा तिने लोणच्याचा डब्बा आणून दिला किचनमध्ये. परत ती घ्यायला आली किचनमध्ये, परत घेऊन चालली. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सगळं परीने आवरू लागलं. तर तिने सगळं असं किचनमध्ये आणून दिलं मला. तिने खूप हेल्प केली आज. तर बघा अशा प्रकारे ती मला छोट्या छोट्या कामात हेल्प करत असते. त्यानंतर तिने मला म्हटलं, मम्मी झाडून काढते का? तर मी हा म्हटलं. आणि बघा आता झाडण्याआधी मी सगळं पुसून घेतलं. ते पाणी वगैरे सांडलेलं होतं थोडं. तर झाडण्याआधी सगळं पुसून घेतलं व्यवस्थित. कारण तिथं थोडंसं सांडलेलं होतं पाणी वगैरे, मीठ वगैरे. तर मी सगळं पुसून घेतलं झाडण्याआधी. इथे आई अशी बसलेली होती. भाऊ इथं टी व्ही बघत होता आणि नंतर मग मी झाडून काढलं. झाडायसाठी झाडू सापडत नव्हता, मग झाडू सापडला. मी झाडून काढलं. आणि नंतर आमच्या अंथरूण टाकले.
तर परी बघा काय म्हणते, तर फ्रेंड्स परी मला शिकवत होती कसं झाडा लागते. ती म्हणत होती अशी नको झाडू मम्मी, अशी झाड. आणि हे लाईट तुम्ही म्हणत असाल का होते असं काळा वगैरे, तर हे टी व्हीच्या उजेडामुळे होते. टी व्हीच्या आतमध्ये जर लाईट असा काळासार असला तर ते तसं होते, नाहीतर असं उजेड राहते. नाही टी व्हीचे पलीकडे तर अशा प्रकारे मी सगळं पटपट झाडून घेतलं. तसं झाडल्यानंतर परी सायकल चालवत होती, तिला सायकल चालवायची होती. तर तिने तिथंच माझ्याजवळ तिथे सायकल चालवली. असं पटपट झाडून काढल्यानंतर मी परीला म्हटलं चल आपण साचरा टाकू, म्हणजे अंथरूण टाकू. तर अंथरूण आणायला चल म्हटलं. ती आली अंथरूण आणायला, अंथरूण आणली आम्ही. त्यानंतर ती परी सायकल सोबत खेळत होती. खेळता खेळता तिची सायकल तुटली बघा, अशी तुटली तिची सायकल. ती चायनीज तुटली म्हणून ती जास्त नाही रडली, पण ती रडत होती सायकल तुटल्यामुळं. तर तिला कळलं की मी व्हिडिओ काढते तिचा रडण्याचा. तर ती लगेच चिडली, परत रडली. तिला शांत करण्यासाठी मी तिला खेळल्यानंतर परत मी अंथरूण आणलेले होते, अंथरूण टाकायला घेतले. तर तिने पण मला अंथरूण टाकू लागले. अंथरूण टाकायला तिने पण तिने हेल्प केली. आणि अंथरूण टाकलं तर परत तिला खेळण्याचा मूड झाला. तिने परत खेळायला लावलं मला. तिची सायकलसाठी ती खूप रडत होती. तर त्या अंथरूण टाकायच्या आधी मी तिच्याशी खेळली. तर तिला परत खेळायचं होतं अंथरूण टाकल्यावर. तर मी म्हटलं ठीक आहे खेळू आपण. तर तिने अंथरूण टाकू दिले गपचूप. अंथरूण टाकल्यानंतर ती परत मला म्हणायला लागली चल खेळू मम्मी. तर तिच्यासोबत खेळली. तर अशा प्रकारे माझे अंथरूण टाकून झालेले होते बघा तुम्ही. असं बरंच काही मला आई सांगायचं. आणि ते सगळं तुम्ही माच तुम्ही ऐकता ना, तू भांडून तुम्हाला आता काय करायचं, काय म्हणायचं मग आता, गुड नाईट. काय म्हणायचं आमच्या व्हिडिओला, म्हणजे तुमच्या आवडीचं आम्ही सगळं करायचंय. पण आमच्या मी तुम्हाला जे सांगते ते तुम्ही आमच्या चॅनलला मग काय? मी तुम्हाला कधीपासून सांगते रम्याचं तुम्ही आमच्या व्हिडिओला छान छान कमेंट करा. ओके बाय, गुड नाईट. काल भेटू पुढच्या व्हिडिओ. रम्याने काव्याचा पूर्ण जो हात लावला ओके बाय, पूर्ण करायचंय. गुड नाईट. भेटू पुढच्या व्हिडिओ. आमचे व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.